बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 फायनल वोटिंग ट्रेंड काय म्हणताय? कोण आहे कोणत्या स्थानी? कोण जाईल घरी? काय वाटतं? नंबर 7पासून सुरुवात करते मी डायरेक्ट. आणि मी तुम्हाला सांगू का, संस्कृती, प्राजक्ता, दीपाली, सागर कारंडे, खरं तर हे जे बॉटमला आहे ना, या चौघांचाही काही गेम नाही आहे. दीपाली जी गुड बुक्समध्ये राहते, प्रत्येकाच्या इकडून तिकडून दोन्ही बाजूंनी खेळते. सो दीपाली जाऊ शकते, पण दीपाली बिग बॉसची फेवरेट आहे. बघूया जाती की नाही. सागर कारंडे तसे फेवरेट नाही आहे, पण सागर कारंडे आहे खूप आधी. पण सगळ्यात जास्त बॉटमला कोण आहे? तर नंबर 7वर आहे संस्कृती. संस्कृतीने जो मूर्खपणा केला, आपली चावी दिली सगळ्यात आधी. तर वाईल्ड कार्ड आल्या आल्या हिनी चावी जी ना त्या विशालच्या हातात दिली. तर हा याच्याबद्दल तर रितेश सर डेफिनेटली क्लास लावणार आहे. पण तिचा जो डम गेम आहे ना, तो पूर्ण महाराष्ट्रासमोर आला आहे आणि लोकांना हे बिलकुल आवडलं नाही आहे. तिने जो असा गेम खेळला आहे आणि त्याच्या हातात चावी दिली आहे, त्यानंतर ती चावी घ्यायची ती प्रयत्न करत होती, ते पण एकदम ढिल्ले वाटत होते. ते पण व्यवस्थित वाटत नव्हते. विशालने तिला म्हणजे अर्धी बॉटल डोक्यावर टाकल्यावर एखादी असती तर बादली भरून त्याच्या अंगावर ओतली असती, पण तिने तसलं काही बी केलेलं नाही. रडत बसली. त्याच्यामुळे लोकांना तिचा काय असा जबरदस्त गेम मला पण दिसत नाही तिचा. त्याच्यानंतर नंबर 7वर संस्कृती आहे. नंबर 6वर आहे प्राजक्ता. प्राजक्ताचा पण काहीच गेम नाही राहिला घरात, खरोखर काही गेम नाही. म्हणजे बाल्कनीतली ही एकटीच सदस्य जी ना ती राहिलेली आहे. सागर पण आहे, पण सागरने जे विशाल विरुद्ध बोललं ते तर लोकांना आवडलं. पण प्राजक्ताने काय केलं? प्राजक्ताला तिने चावी दिली रेवाने, नंतर प्राजक्ताकडून विशालने घेतली. पण मग नंतर विशालने प्राजक्ताचा पण गेम करून टाकला. प्राजक्ता म्हणे माझा विश्वास नाही राहणार, त्याला काय फरक पडतो. नंतर विशालकडून रुचिताने घेऊन टाकले आणि मग दिलीच नाही. मग त्या सगळ्या गोष्टी घडल्या. नंतर प्राजक्ता नंबर 6ला. प्लीज बिग बॉस प्राजक्ताला काढा. संस्कृतीचं ठीक आहे, आत्ता आली, तुम्ही नका काढू, नेक्स्ट वीक काढा तिला राहू द्या. पण प्राजक्ताला प्लीज बिग बॉस काढा, कारण गेम नाही आहे तिचा. इवन काल पण तिने काय केलं होतं, आता भडकवायचा नवीन गेम चालू केला आहे. त्या आरबीने तिला बोलला का, बाई तुझा काही गेम दिसत नाही मला. आरबीला काय बाहेर कोणालाच दिसत नाही आहे. हे कटू सत्य तिने स्वीकारलं पाहिजे, गेम खेळला पाहिजे घरात. तर ती आता भडकाऊ गेम खेळते. राखीला भडकवलं तिने, आरबीने हे केलं ते केलं, आणि मग तिने त्या सगळ्या गोष्टी केल्या, ड्रामा वगैरे, की स्विमिंग पूलमध्ये पडली काय राखी, रडत बसली काय, त्या सगळ्या गोष्टी केल्या तिने राखीने. आणि प्राजक्ताने तिला भडकवलं होतं, आपण ज्या गोष्टी बघितल्या. आणि नंबर 5वर आहे दीपाली. दीपालीचा गुड बुक्सवाला गेम जो आहे ना, दिसू राहिला दोन्ही बाजूंनी खेळताना. तन्वीसुद्धा नाराज आहे, तन्वीलासुद्धा आवडलं नाही आहे ते. ती जे विशालबरोबर जाऊन बोलते, रुचिताबरोबर जाऊन बोलते, त्या सगळ्या गोष्टी करते. विशालने नंबर 1वर ठेवलं तिला परवा कॅप्टन्सीसाठी. त्या सगळ्या गोष्टी खटकल्या आहेत. तन्वीला झालं, प्रभूला झालं, आणि आता काटा टीम तुटते की नाही बघूया आता. रितेश सर दीपालीला पण बोलणार आहे. राखीला प्लेटमध्ये तिने सजवून दिली कॅप्टन्सी, त्याबद्दल पण बोलणं होणार आहे. सागर कारंडे नंबर 4ला आहे. सागर कारंडेचे चान्सेस मला वाटत आहे. दीपाली फेवरेट आहे बिग बॉसची. प्राजक्ताबरोबर पण फेवरेटिझम केलेला आहे बिग बॉसने, जर मी बघितलं असेल तर. मला असं दिसतंय की प्राजक्ताबरोबर फेवरेटिझम चालला आहे, पण तो कुठपर्यंत चालला आहे. या वीकमध्ये ते काढतील का तिला ते ठेवतील, ते पण आहे. आणि जर ठेवायचं असेल बिग बॉसला तर बिग बॉस ठेवतील पण, हे पण आहे. आणि मला तर वाटतं ती ना ते वीकचा काहीतरी करार मिनिमम, ते म्हणतात ना MG घेऊन आलेली, मिनिमम गॅरंटी घेऊन आली का काय असं वाटतंय. पण गेम नाही बिग बॉस. प्लीज काढा प्राजक्ताला, प्लीज काढा. सागर कारंडे नंबर 4वर आहे, पण सागर कारंडेची शक्यता मला सगळ्यात जास्त. बिग बॉसचे फेवरेट नाही सागर कारंडे, आणि इवन गेम पण नाही, दोन्ही गोष्टी, त्याच्यामुळे जाऊ शकते. संस्कृती आत्ता आली तर संस्कृतीचा पण पत्ता कटू शकतो, सांगताच येत नाही कोणाचं एविक्शन होईल. पण सागर कारंडेवर सर्वात मोठी तलवार जी नाही तर लटकताना दिसते एविक्शनची. पण आता बघूया, जे आपण प्रेडिक्ट केलं आहे हे सगळं अनप्रेडिक्टेबल होतं का. मला तर वाटतंय प्राजक्ता, सागर किंवा संस्कृती यांच्यापैकी जाईल. संस्कृती आत्ता आली त्याच्यामुळे शक्यता मला कमी वाटते, पण बघूया. पण प्राजक्ता सागर दोघांपैकी एक जण जाईल असं वाटतंय. आणि प्राजक्ता बिग बॉसची जसं म्हणते मी फेवरेटिझम दिसतोय बिग बॉसचा, तर मग सागर कारंडे जाऊ शकतो बाई. नंबर 3वर प्रभू जाईल. प्रभू आहे, प्रभूने जाणार घरातनं कुठेही. प्रभू जाईल, चुकीने म्हणले मी, पण प्रभू नाही जाते. नंबर 3वर प्रभू खेळतोय आणि ठीकठाक तो त्याचे मुद्दे पण खूप छान मांडतोय. पण एक तन्वी बरोबरच तो सायानुसार खेळताना दिसतो, म्हणजे सावली, तन्वीची सावली बनून खेळताना तो दिसतोय. आणि मध्ये त्याने एक काम केलं होतं की रुचिता बेस्ट फ्रेंड आहे, रुचिता मला तू खूप आवडते, या गोष्टी पण करताना दिसला होता. नंबर 2वर आहे बाई रुचिता.
लोकांना रुचिताचं आहे ना काल टास्कमध्ये खेळणं असेल, मला टास्कमध्ये आवडलं पण ती स्वतःसाठी नाही खेळली, या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुखत. ती आता पण बाई विशालचं ऐकूनच खेळती, जसं प्रभू तन्वीचं ऐकून खेळतोय. प्रभू तरी आता रुचितामध्ये जाऊन बसला होता, पण प्रभूपेक्षा जास्त आहे ना ही जास्त काय म्हणता यार, त्याच्या पुढे एकदम काय, मी तर दिनाचा मस्तक व्हायचीच बाकी, एवढं म्हणजे या गोष्टी तिने केलेल्या आहेत या. तर या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहे. आणि रुचिता नंबर 2वर तर तन्वी नंबर 1वर आहे. तन्वीला जबरदस्त वोट्स आणि सपोर्ट दिसतोय, कारण ती कोणाच्याही मागे खेळत नाही आहे. तन्वी उलट प्रभूला खेळवते, तसं विशाल रुचिताला बोटावर फिरवतोय, त्या गोष्टी दिसत आहे. आणि घरातनं बाहेर जायची शक्यता मी तुम्हाला बोलली, सागर किंवा प्राजक्ता जाईल. तर नंबर 1वर आहे तन्वी, नंबर 2वर आहे प्राजक्ता, सॉरी नंबर 2वर आहे रुचिता, नंबर 3वर आहे प्रभू, नंबर 4वर आहे सागर कारंडे, नंबर 5वर दीपाली, नंबर 6वर प्राजक्ता आणि नंबर 7वर संस्कृती. तुमच्या मते कोण जाईल घराच्या बाहेर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी तर सांगितलं आहे सागर किंवा प्राजक्ता, पण तुमची मतं कुणाला मला सांगा. आणि रात्री 12 वाजता सगळ्यात आधी मी सांगेल का कोण एविक्ट झालं आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गाईज. मी भेटते नंतर, म्हणजे लवकरच भेटते तुम्हाला.